सांगतोय, जेव्हा अज्ञातवासामध्ये पांडव होते अज्ञातवासामध्ये, विराट नगरीचा राजा विराट आहे का नाही, आणि त्याचा मेवणा, आपण साला, मेवणा म्हणजे साला, आपण साल्याशिवाय आता बोलणारच नाही. कंस पण साला, आणि हा विराट नगरीचा दुष्येना त्याचा विराट राजाच्या बायकोचं नाव, आणि त्याचा तिचा भाव हा किचक आहे ना, किचक नाव त्याचं, किचक काय म्हणताय ना, किचक बुवा, किचक आहे का, कसा आहे तो विषय, नवीन विषय देतो तुम्हाला. का लागलंय खुळ अरे जाईल संपूर्ण कुळ, जर का नादाला लागशील सनकीच्या. द्रौपदी म्हणजे किचकाला 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहायचं होतं, 1च वर्ष राहिलं होतं, कारण जर त्या वर्षात पकडलं तर पुन्हा 12 वर्ष 14 वर्ष वनवास, 12 वर्षाचा वनवास असं ठरलेलंच होतं. आणि म्हणून त्या विराट नगरीमध्ये द्रौपदी आपल्या त्या सुदेशनाचे केस विंचरते, अर्जुन काय करतोय तर मृदुंग वाजवतोय, आणि नकुल काय करतोय गोशाळेमध्ये, सहदेव काय करतोय तर घोड्यांच्या शाळेमध्ये, आणि भीम काय करतोय तर जेवण बनवायचं काम करतोय. विषय कसा लागतो का लागलंय खुळ, आणि मग त्या द्रौपदीवर नजर पडली किचकाची. का लागलंय खुळ जाऊन संपूर्ण कुळ, जर का नादाला लागशील सनकीच्या. पारा भानगडी भाऊ बंदकीच्या, पारा भानगडी भाऊ बंदकीच्या, अबिन पाण्याचा मरशील रणकीच्या. लागलंय खुळ जाईल संपूर्ण कुळ, जर का नादाला लागशील सनकीच्या. लागलंय खुळ जाईल संपूर्ण कुळ, नादाला लागशील सनकीच्या. पारा भानगडी भाऊ बंदकीच्या, बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. पारा भानगडी भाऊ बंदकीच्या, बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. पारा भानगडी भाऊ बंदकीच्या, बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. बिन भानगडी बंदकीच्या, बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. पारा भानगडी भाऊ बंदकीच्या, बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. पारा भानगडी भाऊ बंदकीच्या, बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. विराट नगरी किचक मेला, द्रौपदीचा त्याने अपमान केला. लाडात येऊन म्हणते त्याला, एकांतामध्ये ये भेटायला. तुझं मी माझं गोड गोपीत राज, नको बोलू तू गोष्टी आणखीच्या. 28 ला देईन तुम्हाला, 28 ला विषय. अरे बारा भानगडी भाऊ बनकीच्या, बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. किचकाला म्हणतो, किचकाला रण, रण म्हणजे रण मैदान, किच म्हणजे किचा म्हणजे